शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. अथांग स्वर कवितेचे, अथांग स्वर कवितेचे. नमस्कार रसिक हो, स्वर कवितेचे कार्यक्रमात मी संजीवनी भेलांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कविवर्य भारा तांबे यांच्या कवितांवर आधारित आजची आपली मैफल सजणार आहे. पण त्याआधी सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार मानते. तुमची पत्र, तुमचं उदंड प्रेम, तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचत आहेत. असेच तुमचा अभिप्राय कळवत राहा. आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं, खूप आनंद वाटतो. आज आपल्याबरोबर प्राध्यापक प्रवीण दवणे आहेत. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, आत्ताच आपल्या प्रेमाविषयी संजीवनी यांनी सांगितलं. मी मुद्दामून उल्लेख करीन एका गुजराती पत्रमित्राचा. त्यांनी असं म्हटलंय की मातृभाषेने मला तर प्रेम दिलंच, पण ही मातृभाषा सुद्धा प्रेम देते आहे. वाह, क्या बात. तर वा, सगळ्यांचे मनापासून आभार. प्रवीणजी, भारा तांब्यांची गूढ गुंजनात्मक गीतं, काही प्रेम कविता अशा आपण सादर केल्यात आतापर्यंत. हो. आता वळूया एका वात्सल्य गीताकडे. निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी. फारच गोड आहे, या कवितेविषयी काही? फारच गोड आहे. वात्सल्य गीत असं म्हटलंय, ते वर्णन तुझं अगदी अचूकच आहे. परंतु पुष्कळदा असं वाटतं की वात्सल्य गीत म्हणजे केवळ आई आणि मुलाचं हे गाणं एक आहे. इथे सुद्धा महाकवी भारा तांबे कसे आहेत ते आपल्याला कळतं. कारण केवळ ही आई म्हणजे केवळ जन्म देणारी नाही, तर ही सृष्टी आहे. वाह. या सृष्टीच्या मांडीवर बसून सगळी बालकं म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण वाढत असतो. आणि त्यामुळे आकाशाच्या डोळ्यांनी, दाही दिशांच्या हातांनी, समुद्रांनी, नद्यांनी ही आई आहे ना, ही आपलं पालनपोषण करत असते. मी असं म्हणेन की भारा तांब्यांनी या कवितेतून वात्सल्याबरोबर कृतज्ञता व्यक्त केली आहे या सृष्टीबद्दल. आणि शब्द योजना तर अशी दाद देशील तू ना. त्यांनी असं म्हटलंय, तिचा कलिजा पदरी निजला. क्या बात आहे, क्या बात आहे. कलिजा म्हणजे स्वतःला तरी म्हटलं की नुसतं काळीज नाही, कलिजा. काळीचं कलिजा झाल्यामुळे तो आणखीनच मृदू झाला. तांब्यांनी मराठी कविता तर लिहिल्याही, त्याबरोबर संस्कृत आणि उर्दू शायरीही त्यांनी लिहिलेली आहे. याचा कुठेतरी प्रभाव आहे की काय? हो, नाही का? कलिजा शब्द, कलेजावर. तिचा कलिजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्याजला, कुरवाळुनी चिमण्या राजाला चुंबी वरचे वरी. वा वा. म्हणजे वाचताना सुद्धा सुरांची सोबत असल्यावर तर कविता सजतेच. पण स्वर कवितेच्या मैफलीतून आपण रसिकांना प्रेमाने जे सांगतोय ना आपण, की बाबांनो, मराठी भाषेने उत्कृष्ट गाणी आहेत, या उत्तम कविता आहेत, ह्या जर तुम्ही आस्वादलात ना तर तुमचं जगणं सुंदर होईल. नुसतं मनोरंजन पुष्कळ झालं, त्या मनोरंजनाबरोबर मनाचं पोषणही व्हायला पाहिजे. तुम्ही इतक्या कळकळीनं सांगताय, मला वाटतं का, मनापासून सांगतो. आणि म्हणून शेवटचं कडवं जे त्याचं ना, आपण गात असू की नाही मला माहिती नाही वेळेमुळे, पण त्यांनी म्हटलंय, अशीच असशी त्रिभुवन जननी, बघत झोपल्या मज का वरुनी, सुख दुःखाची स्वप्ने बघुनी, कौतुकशी का खरी. तेव्हा मला वाटतं की सृष्टी आणि माणूस यांच्यामधलं जे नातं आहे हे व्यक्त करणारं एक विराट, विशाल, अथांग असे वात्सल्य गीत आहे. सादर करावंस. निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी. निजल्या तान्ह्यावरी तिचा कलिजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्या
अथांग स्वर कवितेचे. ब्रेकनंतर स्वागत. स्वरकवितेची मैफल सजली आहे भारा तांबे यांच्या कवितांनी. प्रवीणजी, आता वळूया कळा ज्या लागल्या जीवा ह्या कवितेकडे. परमात्मा भेटीस तळमळणाऱ्या परंतु साशंक जीवाची मनस्थिती या कवितेतनं व्यक्त झालेली आहे. वा वा. उरावर हात ठेवूनी उरातील शूल का जाई असं ते म्हणतात. क्या बात. एक हिंदीतली ओळ आहे, हात रखने से कहीं दर्द निकल जाता है. तर त्याच्यावरती त्याच्यासारखी ही एक ओळ आहे. आणि पुढे ते म्हणतात, समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. तांब्याच्या लेखणीवर इंग्रजी साहित्यकारांचा प्रभाव होता असं पण म्हटलेलंच आहे. कोलरिज याची फार प्रसिद्ध ओळ आहे, वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. त्याच्यासारखी ही पण एक ओळ आहे. तर ह्याच्यामध्ये एक आणखीन एक सुंदर ओळ येते की जनांच्या कोरड्या गप्पा असे सारे जगतबंधू, हमामा गर्जनेचा होन नेत्री एकही बिंदू. या हमामा शब्दाविषयी मला कुतूहल आहे. त्या शब्दाविषयी तर मी बोलेनच, पण एकंदर कवितेचा थोडासा आपण आस्वाद घेऊया. कारण कविवर्य भारा तांब्यांच्या महत्त्वाच्या कवितेपैकी ही एक महत्त्वाची कविता आहे असं मला वाटतं. कारण ज्याप्रमाणे आता आपण अर्थ तो उलगडण्याचा प्रयत्न करतो आपल्या परीनं, शेवटी रसिकांच्या मध्ये सुद्धा कितीतरी असे खोल रसिक आहेत की ते अधिक वेगळा अर्थ शोधू शकतात. रसिक हो, पुष्कळदा काय असतं की व्यवहारी जगात जगताना आपली जी आतली जी एक धावपळ असते, आतलं जे शापितपण आहे ते आपल्याला अस्वस्थ करत असतं. मला संत नामदेवांच्या एका वेगळ्या ओळीकडे न्यायचं आहे हे नातं म्हणून कसं आहे ते. त्यांनी असं म्हटलं की तळियाचे पाळी वृक्षावर बैसोनी कैसा चातक बोभाई तो रे. की तळ्याच्या किनारी बसून चातक टाहो फोडतोय की मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. आता संजीवनी सांग की चातकाला एवढं कळत नाही का, त्याला एवढं डोकं नाही आहे का की तो त्या फांदीवरून उडत उडत तळ्याच्या जवळ येऊन तळ्यातलं पाणी पिऊ शकतो. पण त्या चातकाला पाणी कुठलं हवंय माहितीये? त्याला पाणी हवंय मेघातून सुटलेलं पण जमिनीवर अजून न पडले. त्याला साठवलेलं पाणी नको आहे. ह्याचा अर्थ काय काय म्हणायचं त्याच्यातून? की भक्ताला परमेश्वरच पाहिजे. अवतीभोवती किती लौकिक गोष्टी द्या, ज्याप्रमाणे जत्रेमध्ये आईचं बोट सुटलेल्या मुलाला किती चॉकलेट द्या, बिस्किटांचा खेळण्यांचा ढीग द्या, तो म्हणेल आई पाहिजे. त्याप्रमाणे भक्ताला फक्त परमेश्वर पाहिजे. आणि त्यामुळे समुद्री चौकडे पाणी सगळं मला अमाप भरपूर आहे, संपत्ती आहे, साधन आहे, पण पिण्याला थेंबही नाही. आणि मग अशी उल्लेख केला जनांच्या कोरड्या गप्पा. हे जे सगळे व्यवहारी जन आहेत ना, त्यांच्यामध्ये फक्त व्यवहार आहे, ओलावा नाही आहे. आणि हमामा म्हणजे एक प्रकारची गजबज, एक प्रकारचा नको तो गोंगाट. आपल्याला हवा तो सूर नाही आहे, शब्द शिकार आहेत, पण व्याकुळता कुठे आहे? आणि त्यामुळे ही व्याकुळता याच्यामध्ये आहे. आणखीन एका कडव्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो, कारण ही कविता ही रसिकांना आवडणारी कविता आहे. पुन्हा व्यवहारामध्ये गेलं की परमात्मा साथ घालतो. परमात्म्याकडे निघालं की व्यवहार म्हणतो अरे सगळं ठीक आहे, पण जगण्यासाठी तुला मागे यायलाच पाहिजे. तुला पूर्ण संत होता येईल का? नाही. गुहेत जाता येत नाही, मग घरातही बसता येत नाही. एका विलक्षण संवेदनाशील मनाची खंत आहे. ही खंत ते व्यक्त कशी करतात माहितीये? संभ्रम कसा आहे? पुढे जाऊ वळू मागे करू मी काय रे देवा. संभ्रम आहे. पुढे जाऊ प्रश्नचिन्ह, वळू मागे करू मी काय रे देवा. खडे मारी कोणी, कोणी हसे, कोणी करे हेवा. कोणीतरी या सगळ्या प्रयत्नांना चेष्टेचं रूप देत आहे आणि कोणीतरी हेवा पण करतंय. कारण संजीवनी अशा प्रकारचं दुःख सगळ्यांचं नसतं ग. खरं तर असं दुःख हीच कलावंताची श्रीमंती. तर ह्याच श्रीमंतीतून जडलेला घडलेला एक दागिना आपण रसिकांना ऐकूया. कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या. कुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या. कळा ज्या लागल्या जीवा.
कवितेचे. ब्रेकनंतर स्वागत. अत्यंत भावोत्कट, मधुर, नादमय अशा कवितांची आजची ही मैफल भा. तांबे यांच्या कवितांवर आधारित. प्रवीणजी, भा. तांबे यांचं काव्य द्वैत अद्वैत, पुरुष प्रकृती, सगुण निर्गुण या सर्व तात्विक कल्पनांनी नटलेलं होतं. आणि संगीताबद्दल तांबे म्हणतात की संगीत स्वतः फार तेजस्वी भाषाच आहे, की संगीतात भावना प्रकट करायचं प्रचंड बळ आहे. वा. अत्यंत सूक्ष्म, तरल, चंचल अशा भावना ज्या शब्दातून सुद्धा कधी व्यक्त नाही होत, अशा संगीतातून व्यक्त होतात. शास्त्रशुद्ध संगीत शिकलेले होते तांबे. त्यांनी जवळजवळ 40 रागांवर त्यांच्या कविता आधारित केल्या होत्या. त्या त्यांनी आपल्या काव्यसंग्रहात लिहून ठेवलेल्या आहेत. तर आता वळूया त्यांच्या अत्यंत गाजलेल्या एका कवितेकडे, जन पळभर म्हणतील हाय हाय. ह्याविषयी कविवर्य भा. तांबे यांना राजकवी अशी पदवी मिळाली होती. याचं कारण राजघराण्याचं प्रेम त्यांना मिळालेलं होतं. पण त्यांचं कवी म्हणून वैशिष्ट्य हे की त्या सोनेरी पिंजऱ्याचा त्यांना कधी मोह झाला नाही. आपल्या संवेदना जपत ते राहिले. पुष्कळदा संजीवनी होतं काय की अशा प्रकारे जर अतिसुख जर कलावंताला मिळालं ना, तर त्याच्या संवेदनांची जी पुटं आहेत ना, ती सगळी बधीर होऊन जातात. परंतु राजकवी तांबे यांनी मात्र आतली जी वेदनेची ज्योत आहे ना, ती कायम जपली. आणि कलावंताने ती ज्योत जपणं हाच मला वाटतं कलावंताचा रियाज असेल. रसिक हो, ह्या ज्या कवितेकडे आम्ही वळतो आहोत, ही कविता ऐकताना आजी आजोबांच्या पिढीतले सगळे पाणावतीलच, पण जी महाविद्यालयातली मुलं मुली आहेत ती सुद्धा थांबून म्हणतील की अनेकदा जाता जाता आम्ही ही कविता ऐकली होती, आता थांबून हे गाणं ऐकतोय त्यातल्या कवितेसकट. आणि म्हणून मुळातून ते गाणं तुम्ही ऐकणार आहातच. पण या गाण्यात सांगितले काय, आत्ता आपण तारुण्याच्या भरात आहोत हो. आता लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. पण केव्हा ना केव्हा तरी हे निसटणार आहे. केव्हा तरी संध्या छाया हृदयाला भिववणार आहेत. पण पुष्कळदा वाटतं काय की मी संपलो म्हणजे जग संपलं. पण तसं नाही आहे. भा. तांब्यांच्या ज्या कवितांचा आपण वारंवार उल्लेख करत आहोत, त्यामध्ये एक महत्त्वाचं दालन आहे, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूविषयक कवितांचं. मरणाचं चिंतन त्यांनी अपार केलं आहे, पण त्याला दुःखाची, वेदनेची, काजळीची रेषा नाही, तर चिंतन आहे. आणि मरणानंतरच्या प्रवासाचं एक तटस्थपणाही आहे मृत्यूकडे बघ. त्या प्रवासाबद्दलचं, मरणानंतरच्या प्रवासाबद्दलचं त्यांना अपार कुतूहल आहे. आणि त्यामुळे ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये एक अतिशय अटळ असं सत्य त्यांनी सांगितलंय. तुमच्या गाण्यातून ते खुलून येईलच. पण त्याआधी त्यांच्या एका मृत्यूविषयक कवितेचा उल्लेख मी अगदी ओझरता करतो. त्यांनी म्हटलंय, आशावाद कवीचा कसा आहे, मरणात खरोखर जग जगते, मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मगते. आपल्या समोर आपली कीर्ती कळत नाही. आपण या जगातून निघून गेलो की कळतं की कीर्तिरूप आपण आहोत, पण ते आपल्याला दिसत नाही. कीर्तीला हा शाप आहे का, मला माहिती नाही. मग मृत्यूनंतर काय होतं, सगळे सोयरे सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील, हसून खिदळतील. शब्द कुठला आणलाय, खिदळतील. खिदळतील नुसतं हसणं नाहीये, खिदळणं. लोकांना काय नसतं, 1-2 मिनिटाचं असतं की सोयरे फक्त सुखाचे, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय काय. आपण गेल्याने काय होणार ही भावना त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे जन पळभर म्हणतील हाय हाय ही कविता आपण घेतो आहोत. पण तरीही जीवनावर उदंड प्रेम असलेला, आपलं जगणं अंतर्मुख करणारा हा महाकवी राजकवी भा. तांबे यांच्या कवितांचं दालन स्वरकवितेचे मधून उघडलंय. आणि आता त्यांच्या या अजरामर गीताचा आस्वाद संजीवनी यांच्या स्वरातून. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
अशा जगास्तव काय कुढावे मोही गुणाच्या का गुंतावे हरिदूता का विन्मुख व्हावे हरिदूता का विन्मुख व्हावे का जिरवून ये शांतीत का